आता याच बेडरूममध्ये बेडच्या लेफ्ट साईडला इकडे ऍक्च्युली आधी वॉशरूम होतं, तर क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना वॉर्डरॉप त्या साईडला नको आहे आणि वॉशरूमची त्यांना गरज नव्हती बेडरूममध्ये. त्याच्यामुळे आम्ही हे पूर्ण आतमध्ये वॉकिंग वॉर्डरॉप केलंय. ते मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला बेडबॅग सांगतो. हा आम्ही हे जे काही डिझाईन आहे हे आम्ही पूर्ण MDF मध्ये पॅनल करून घेतलंय. पूर्ण तुम्ही बघाल तर पूर्ण आम्ही हे एल शेप मध्ये केलेलं आहे आणि याच्यावरती आम्ही डिको पेंट केलेलं आहे. तर हे जे वॉकिंग वॉर्डरॉप आहे हे मी तुम्हाला आता अजून दाखवतो. यासाठी आम्ही ग्लासचं स्लायडिंग केलंय. हे ऍक्च्युली पूर्ण आडवं जे आहे आम्हाला ते 4 ते 4.5 फुटाचं मिळालं होतं. त्याच्यामध्ये इथे आम्ही एक 2 ते 2.5 फुटाची जागा ठेवली आहे. टाईल आम्हाला सेम मिळत नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही इथे वुडन टाईल्स यूज केल्यात खाली आणि याला पूर्ण आम्ही वुडनचं फ्रेमिंग केलेलं आहे. त्यानंतर हे जे वॉर्डरॉप आहे हे आडवं पूर्ण एक 6 ते 6.5 फुटाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघाल तर आम्ही रोजचे आपले जे वापरायचे कपडे असतात ते अडकवण्यासाठी आम्ही इथे एक वेगळा हँगर सेक्शन केलेला आहे. याप्रमाणे आम्ही हे डिझाईन केलं. हे जे स्लायडिंग वॉर्डरॉप आहे हे बघा, हे पूर्ण आतमध्ये असं क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही सेक्शन्स केले. वरती लॉफ्ट आहे, त्यानंतर इथे ग्लासचे शेल्फ दिलेत आणि इथे नॉर्मल ड्रॉवर आहेत छोटे आणि खाली एक ग्लास ड्रॉवर आहे. वॉर्डरॉपच्या शटर्स वरती आम्ही हे एक प्रिंटेड लॅमिनेट घेतलंय, डिजिटल लॅमिनेट म्हणता येईल. मॅट आहे हे आणि याच्या बाजूला आम्ही वुडन सोबत ते कॉम्बिनेशन केलंय. इथे आम्ही ग्रुप्स केलेत पूर्ण आणि त्याच्यामध्ये पॉलिश केले. खाली आम्ही इथे 1-1 फुटाचे ड्रॉवर्स दिलेले आहेत. याच वॉकिंग वॉर्डरॉप मध्ये वॉर्डरॉपच्या बाजूला इकडे आम्ही ड्रेसिंग डिझाईन केले पूर्ण. याच्यामध्ये इथे एक ड्रॉवर केलाय आणि इथे नॉर्मल मिरर घेतलेला आहे. इथे आम्ही ड्रेसिंगचं जे काय स्टोरेज आहे ते ह्या साईडला दिलेलं आहे आणि याला प्रोफाईल डोअर घेतलेला आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना ड्रेसिंगचं जास्त सामान आहे त्यांच्याकडे, तर त्याच्यामुळे आम्ही इथे अजून एक वेगळं केलेलं आहे. हे मी कसं आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. पण हे पूर्ण ह्या साईडला शेल्फ आहेत. बँगल अडकवण्यासाठी एक वेगळा सेक्शन केलेलं आहे आम्ही आणि हे असं स्लाइड केलं की पूर्ण बंद होतं. हे ग्लासचं स्लायडिंग केल्यामुळं आता हे ग्लासचं स्लायडिंग जर मी उघडलं तर रूम जास्तीत जास्त मोठी दिसते. तर तुमची पण रिक्वायरमेंट जर का अशी असेल की तुम्हाला वॉकिंग वॉर्डरॉप पण करायचं आहे आणि वॉशरूम जर काढून टाकायचं आहे तर तुम्ही या प्रकारे पूर्ण वॉर्डरॉप वॉकिंग वॉर्डरॉपमध्ये म्हणजे तुमचं जे काय वॉर्डरॉप आहे ते पूर्ण असं डिझाईन करून ड्रेसिंग टेबल पण तुम्ही आतमध्ये घेऊ शकता की जेणेकरून तुमची रूम मध्ये जी काही स्पेस आहे ती पूर्ण वाचते आणि दिसायला पूर्ण रूम तुमची मोठी दिसेल.